मंडळी नमस्कार, जय शिवराय. आजचा विषय थोडा वेगळा आहे. आजचा विषय आहे TET सक्तीची. माझं DED नाही झालेलं, BEd नाही झालेलं. विषय तो नाही. ज्यांचं DED BEd झालं, ज्यांची नोकरी सुरू आहे आणि सध्या TET सक्तीची आली आणि त्यामुळे बरेच शिक्षकांना लागले आहेत. परत पुस्तक वाचावयाची वेळ आली आहे, म्हणून एक आजचा व्हिडिओ बनवतोय. दिवस पाहिले सोनेरी, जेव्हा झाले DED BEd, हातात आली ऑर्डर सरकारी, समाधान वाटले जीवनाचे. थाटाला संसार, घरदार, स्वप्न रंगवली, नोकरीच्या जीवावर स्वप्न साकार झाली. थोडी मदत घेतली EMIची आणि सुरळीत चालू झाली गाडी संसाराची. काही वर्षे पुढे चालत राहिली आणि पुन्हा नवीन GR आला. त्यात GRात सक्ती आली TETची. आज वय वर्ष 40, 45, 50. जिथं प्लॅन वयानुसार तयार झाला रिटायरमेंटचा, तिथं पुन्हा टेन्शन येऊ लागलं नोकरी वाचवण्याचा, नोकरी टिकवण्याचा. जिथं स्वप्न पाहिली रिटायरमेंट नंतरची, तिथं पुन्हा प्रश्न पडला ही नोकरी आता कशी टिकवायची. दिली होती परीक्षा सुरुवातीला DED BEdची, आनंद वाटला नोकरी प्राप्त झाली. पण आज नवीन GRनं, नवीन TETच्या सक्तीनं पुन्हा पुस्तक हातात आली. TET सक्तीची आहे असा GR आला आणि त्या विषयाला अनुसरून आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. एका शिक्षकाची व्यथा या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.